लाविले द्वारी, इवलेसे रोप लाविले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी, तयाचा वेलू गेला गगनावरी, मोगरा फुलला, मोगरा फुलला. ही जी उक्ती आहे ती आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची आहे आणि अभंग आहे, त्यातील ही उक्ती आहे. आणि त्या उक्तीप्रमाणे सावित्रीबाई फुले यांनी रोपटं लावलं आणि त्याचं सुंदर असं झाड झालं. त्या झाडाचं उत्तम उदाहरण म्हणजे अंतर्वेळामध्ये तुम्हाला माहिती आहे की सुनीता विल्यम, कल्पना चावला ह्या गेल्या, नुसतंच गेल्या नाही तर त्यांनी संशोधन लावलं, सगळ्यांना त्याचा उपयोग करून दिल्या. मग हे उपयोग आपल्याला कधी झाला? सावित्रीबाई फुले यांनी आपल्याला शिक्षण दिलं म्हणून त्या शिकल्या, संशोधन केल्या आणि आपल्याला उपयोग झाला. जर नाही शिकल्या असत्या तर एवढं झालं असतं का? नाही. म्हणून हा आजचा दिवस सावित्रीबाई फुले यांची जयंती जी आहे ती बालिका दिन म्हणून साजरी केली जाते आणि त्यांचे धन्य धन्य आपण उपकार मानले पाहिजे. आज मी जे उभी आहे ती कुणामुळं उभी आहे तर सावित्रीबाई फुले यांच्यामुळं उभी आहे. त्यामुळं मी त्यांना कोटी कोटी धन्यवाद मानते. तर सावित्रीबाई फुले यांचं शिक्षण झालं होतं का? नाही. तर त्या काळी महिलांनी शिकणं म्हणजे काय होतं तर पाप मानलं जायचं. तर त्या काळी थोड्या प्रमाणामध्ये मुलंही शिकत होते. तर त्यावेळेस ज्योतिबा फुले यांनी साधारण 3रीपर्यंत शिक्षण घेतलं होतं आणि त्यांचं ज्या वेळेस विवाह झाला त्यावेळेस सावित्रीबाई फुले यांना थोडं आवड होती, आस्था होती, जिज्ञासा होती, पण शिक्षणाबद्दल होती. पण त्यांना कुठंतरी मनात भीती होती की त्यांच्या लहानपणी आपल्याला बऱ्याच गोष्टी आपल्या आजी आजोबाकडून, आई वडिलांकडून, शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून आपल्याला बऱ्याच गोष्टी समजत असतात, सांगत असतात. तसंच त्यांच्या आजीने पण एक गोष्ट सांगितली होती, बाळा तू जीवनामध्ये शिक्षण घेऊ नको. शिक्षण जर घेतलं तर काय होतं माहिती आहे का? शिक्षण जर घेतलं तर लग्न झाल्यानंतर जेव्हा तू नवऱ्याला तू जेवायला वाढशील किंवा स्वयंपाक करशील तेव्हा ताटामध्ये काय तयार होतील? ते स्वयंपाक नाही राहणार तर काय राहणार? आळ्या तयार होतील. असं सांगितल्यानंतर त्यांच्या मनात एक भीती होती की आपण नाही शिक्षण घ्यायचं, शिक्षण घेतल्यावर काय होईल? ते आळ्या तयार होतील आणि आपल्या नवऱ्याला ते आळ्या देणं बरोबर आहे का? ही मनात भीती. मग ज्योतिबा फुलेंनी म्हणले की त्यांची आस्था बघून म्हणले की तू काय कर, तू शिक्षण घे, मी तुला थोडंफार शिकवतो आणि तू मुलींना शिकव आणि आपण दोघांनी मिळून समाज घडवूया. असे म्हणल्यानंतर सावित्रीबाई फुले म्हणल्या त्यांची जी भीती होती ती भीती त्यांनी बोलून दाखवली आणि मी नाही घेणार शिक्षण आणि असं घेतल्यानंतर असं होतं. मग ज्योतिबा फुले यांनी प्रेरणा दिली, नाही आपण एक बघूया, तुझी जी भीती आहे की नाही आपण एक प्रयोग करू. काय करू? तू आज मी तुला थोडेफार अक्षर शिकवतो. अक्षर शिकवल्यानंतर तू काय कर, थोडं शिकते आणि स्वयंपाक कर आणि मला जेवायला वाढ. मग बघूया आपण, आळ्या जर झाल्या तर तू शिक्षण थांबव. मग असं केल्यानंतर सावित्रीबाई फुलेंनी मान्य केलं ते आणि त्या शिकायला चालू केल्या. मग स्वयंपाक पण केल्या, पतींना जेवायला वाढल्यानंतर त्यांचं निरीक्षण, आता आळ्या होतील का असं. मग ते बघितले जेवण तर चांगलं झालं होतं, आळ्या तर काहीच नाही. मग त्यांचा जे गैरसमज जो होता, जेवण शिक्षण घेतल्यानंतर आळ्या तयार होतात अन्नामध्ये, तो गैरसमज दूर झाला आणि त्यांना उत्स्फूर्तपणे आता शिक्षण घेतलंच पाहिजे हे खूप छान वाटलं. आणि तेव्हापासून त्यांनी शिक्षणाची जी धुरा धरली ती त्यांनी सोडलीच नाही आणि मग त्यांनी मुलींना शिकवायला चालू केल्या आणि समाज घडला. त्याचंच उदाहरण म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली ह्या आहेत. जसं की तुम्ही सुद्धा इथं आज नटून थटून सावित्रीबाई फुले यांची जयंती म्हणून इथं तुम्ही जे थांबलात त्यांच्यामुळं थांबलात. मग आपण ही जे आज सांगू लागलो तर त्याचा उपयोग तुम्ही घेतला पाहिजे. तुम्ही स्वावलंबी व्हायला पाहिजेत. नुसती जयंती साजरी करणं म्हणजे झालं का? नाही. तर तुम्ही काय केलं पाहिजेत? आजच्या दिनी ठरवलं पाहिजे की मी स्वावलंबी तर व्हायलाच पाहिजेत, माझ्यासोबत समाज स्वावलंबी व्हायला पाहिजेत आणि समाजाची सुधारणा व्हायली पाहिजे, हे सुद्धा तुम्ही ठरवलं पाहिजे. तर याच विषयावर मी स्वलिखित अशी एक कविता तयार केलेली आहे. जर सावित्रीबाई फुले आज असत्या तर त्या काय बोलल्या असत्या त्यावर आधारित मी ही कविता केलेली आहे. तर कवितेचं नाव आहे
मी सावित्रीबाई फुले बोलते. मी सावित्रीबाई फुले बोलते. अंधाराशी लढणारी मशाल होते. अंधाराशी लढणारी मशाल होते. हातात पुस्तक मनात द्या. हातात पुस्तक मनात द्या. शिक्षण हाच माझा श्वास. शिक्षण हाच माझा श्वास. शाळेच्या दारात उभी राहून मी भविष्याला हाक दिली. शिकाल वाढाल घडाल तुम्ही. शिकाल वाढाल घडाल तुम्ही. हीच माझी प्रतिज्ञा होती. मी सावित्रीबाई फुले बोलते. क्रांती अजूनही जिवंत आहे. जोवर एकही मन अंधारात आहे तोवर माझी वाट अखंड आहे. दगडफेक झाली शब्दविष झाले तरी माझे पाऊल थांबले नाही. ज्ञानाच्या वाटेवर चालताना भीतीने कधी वाट अडवली नाही. आजही माझा आवाज घुमतो. काळाच्या पलीकडून तो येतो. शिका स्वावलंबी व्हा अन्याय मोडा. शिकून सवरून तुम्ही माणुसकी जोडा. धन्यवाद.